मित्रांनो, नुकतीच या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टची आन्सर की आलेली आहे आणि या ठिकाणी डिलीटेड आपल्याला दिसत आहे. प्रत्येक सीरीजमध्ये जर आपण बघितलं, बॅच 1च्या प्रत्येक सीरीजमध्ये जर बघितलं, तर एक प्रश्न काय झालेला आहे मित्रांनो, आपल्याला डिलीटेड दिसून येतो आहे. मग जसं की या ठिकाणी जर बघितलं आपण सीरीजमध्ये जर बघितलं बॅच 1 जे की 3:30 ते 3:30 ते 4 या वेळेमध्ये जे झालेले होते मित्रांनो, त्यातली सी सीरीज जर बघितली तर पहिलाच प्रश्न या ठिकाणी डिलीटेड आहे. बाकीच्या वेगवेगळ्या ठिकाणी डिलीटेड दिसतो आहे. मग कोणता आहे नेमका हा प्रश्न डिलीटेड झालेला? तर या ठिकाणी माझ्या हातामध्ये आता आपण बघू शकता मित्रांनो, सी सीरीज आहे आणि इथं पहिलाच प्रश्न जर आपण बघितला आणि ॲनालिसिस करताना पण मी तुम्हाला सांगितलं होतं की हा प्रश्न या ठिकाणी चुकीचा आहे. कारण इथं राष्ट्रीय भाषा, भारताची राष्ट्रीय भाषा अशी कुठलीही नाही. अधिकृत पद्धतीने जर बघितलं तर मित्रांनो, कलम 343 नुसार, ठीक आहे, कलम 343 नुसार जर बघितलं तर राजभाषा म्हटलं असतं तर ते ठीक होतं. ठीक आहे, राजभाषा जर म्हटलं तर या ठिकाणी काय होतं, ते ठीक होतं. परंतु इथं काय म्हटलेलं आहे, राष्ट्रीय भाषा म्हटलेलं आहे. त्यामुळे हा प्रश्न काय झालेला आहे मित्रांनो, रद्द झालेला आहे. काय झालेला आहे, रद्द झालेला आहे. मग आता कसं होणार आता? तर आता ह्यांच्याकडे दोन या ठिकाणी पद्धती असतात कट ऑफ डिक्लेअर करायचा. पहिली गोष्ट म्हणजे काय आहे मित्रांनो, तर एक ती 29 पैकीच या ठिकाणी काय करणार, तुमचा कट ऑफ डिक्लेअर करणार. आणि दुसरं म्हणजे काय करणार, हा जो काही डिलीट झालेला प्रश्न आहे तर त्याचं वेटेज जे आहे ते काय करणार मित्रांनो, तर बाकीच्या प्रश्नाला या ठिकाणी देणार. म्हणजे एक बाकीच्या प्रत्येक प्रश्नाला काय मित्रांनो, एक गुण असतो. तर बरोबर उत्तराला एक देण्याऐवजी काय करणार, ते एकपेक्षा थोडंसं जास्त, एक म्हणजे 1.034 असं या ठिकाणी ते वेटेज देऊन या ठिकाणी काय करू शकतात, कॅल्क्युलेट करू शकतात. तर ह्या दोन पद्धती आता या ठिकाणी त्या वापरू शकतात आणि त्यानुसार कट ऑफ लावू शकतात. बॅच 2च्या बाबतीमध्ये 30 पैकीच या ठिकाणी कट ऑफ लागणार, त्याचं काय ताण घ्यायची गरज नाही. आता कट ऑफ कसा लावणार, काय होणार, कोणतं सूत्र वापरणार, एवढ्या डीपमध्ये जायची आपल्याला काही आवश्यकता नाही मित्रांनो. ठीक आहे, फक्त प्रश्न डिलीट झालेला आहे हे लक्षात ठेवा. 29 पैकीच या ठिकाणी आता तुमचं काय होणार मित्रांनो, ते मूल्यांकन करणार. त्यामुळे आता ह्याच्या जास्त डीपमध्ये या ठिकाणी जायची काही गरज नाही. मला जो म्हणणं होतं की राष्ट्रीय भाषा या ठिकाणी हे प्रश्न रद्द व्हायला पाहिजे, तर तो ऑलरेडी काय झालेला आहे, रद्द झालेला आहे. ही जी उत्तरपत्रिका आहे नुकतीच मी काय केलं मित्रांनो, तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे. एक्झामोडी टेलिग्राम चॅनलवरती काय केलेलं आहे, ही उत्तरपत्रिका मी आताच टाकलेली आहे. तर तिथं जाऊन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. यापूर्वी आपण काय केलेले आहे, ड्रायव्हरची पण टाकलेली आहे, क्लर्कची पण टाकलेली आहे. आणि प्रत्येकाने या ठिकाणी एकच मेसेज मला व्हॉट्सअपला मित्रांनो कृपा करून करू नका. व्हॉट्सअप पूर्णपणे तुम्ही हँग करून टाकलेला आहे. हजारो मेसेज आलेले आहेत मित्रांनो. म्हटलं तरी पण या ठिकाणी एवढ्या जणांना आता रिप्लाय देणं शक्य होत नाही. प्रत्येकाचा एकच प्रश्न आहे की सर मला 29 पडले, सर मला 30 पडले, सर 25 पडले, 22 पडले, 18 पडले, 19 पडले, 15 पडले, माझं सिलेक्शन होईल का? ठीक आहे, आता लवकरच मित्रांनो आता हे कट ऑफ आपला लागेल. ठीक आहे, आणि लवकरच या ठिकाणी काय होईल मित्रांनो, तर फायनल रिझल्ट या ठिकाणी, फायनल म्हणजे लेखी परीक्षेचा रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर होईल आणि पुढील मग आपल्याला संधी भेटली नाही भेटली ते अधिकृत पद्धतीने समजून जाईल. तोपर्यंत मी ऑलरेडी तुम्हाला कट ऑफ वगैरे सांगितलेलं आहे. आपल्या यूट्यूब चॅनलला पण सांगितलं आहे, टेलिग्रामला पण सांगितलं आहे, किंवा लिपिकला जर 55-60 पेक्षा जास्त असतील तर या ठिकाणी तुम्ही बिंदास पुढच्या तयारीला लागा. 22 आणि शिपाई भरतीला जर 22 प्लस असतील तरी पण मार्क चांगले आहेत, त्या ठिकाणी होप्स तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे, हेच मी तुम्हाला तिथं पण सांगणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने तो मेसेज करू नका आणि रिप्लाय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो, परंतु एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना मित्रांनो रिप्लाय देणं केवळ अशक्य झालेलं आहे. व्हॉट्सअप पूर्णपणे हँग करून टाकलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी आता काय करा, जर आपल्याला या ठिकाणी आता रिझल्ट आला, ठीक आहे, आपला रिझल्ट तर येणारच, आपण या ठिकाणी खूप मेहनत घेतलेली आहे. आता रिझल्ट लागल्यानंतर फक्त काय करायचं, रिझल्टचा जो स्क्रीनशॉट आहे तो रिझल्टचा या ठिकाणी स्क्रीनशॉट तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपला पाठवायचा. तुमचं नाव सांगायचं आणि एक्झामोडी क्लासबद्दल, नोट्सबद्दल, व्हिडिओ लेक्चरबद्दल जो पण तुमचा प्रामाणिक अभिप्राय आहे मनापासून, तो काय करायचा, व्हॉट्सअपला पाठवायचा. त्यानंतर मग पुढील प्रोसेस या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाईल. कधी, रिझल्ट लागल्यानंतर. आता रिझल्ट लागेपर्यंत फक्त आता काय करा मित्रांनो, जर तुम्हाला ह्यापैकी मार्क असतील तर लिपिकची पुढची तयारी चालू ठेवा. शिपाई भरतीने काही ताण घेऊ नका. पुढच्या परीक्षांची आदिवासी विभाग असेल, जिल्हा न्यायालय असेल, तलाठी भरती असेल तर त्याचा अभ्यास आपला चालू राहू द्या. शिपाई भरतीवाले तुम्ही काय जास्त आता ताण घेऊ नका. लिपिकवाली फक्त तुम्ही काय करा, टायपिंगच्या नादी लागा. एक एक क्षण तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, वेळ वाया घालवू नका. रिझल्ट लागल्यानंतरच आता मला व्हॉट्सअप करा मित्रांनो. माझं होईल का, माझं होईल का, प्रत्येकाने जर केलं तर काय होईल, व्हॉट्सअप ऑलरेडी हँग झालेला आहे. पुन्हा या ठिकाणी मित्रांनो एवढ्या सगळ्यांना रिप्लाय देणं शक्य होत नाही. त्याबद्दल मनापासून आपल्या या ठिकाणी काय करतो, दिलगिरी व्यक्त करतो. ज्या काही अपडेट येतील आपल्या एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनलला मी टाकतो असतो. टेलिग्राम चॅनल नक्की तुम्ही जॉईन करा. आणि थोडेफार मार्क कमी वाटत असतील, ताण घेऊ नका मित्रांनो. ऑलरेडी तुम्ही प्रोसेसमध्ये आहात, कंटिन्युटी राहू द्या. चौकीदार पदाची या ठिकाणी, चौकीदार नावाची या ठिकाणी आदिवासी विभागाची जाहिरात आलेली आहे. 10वी पासवरून भरती आहे. 416 जागा आहेत. 18 ते 38 वयोमर्यादा आहे मित्रांनो. 28 मेपर्यंत तुम्ही काय करू शकता, अर्ज करू शकता. अर्ज करायची लिंक पण आपल्या एक्झामवर टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. याचा डिटेल व्हिडिओ आपल्या एक्झाममध्ये यूट्यूब चॅनलवरती दिलेला आहे, तर तो एकदा पाहून घ्या. 10वी झाला असेल, वय बसत असेल तर हा सुद्धा तुम्ही सरळ सेवेचा नक्की फॉर्म भरू शकता. अभ्यासक्रम काय आहे, डिटेल काय आहे, आपली बॅच कोणती आहे, सगळं काय आपल्या यूट्यूबला टाकलेलं आहे. यूट्यूब चॅनलला जावा आणि तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या मित्रांनो आणि आपली कंटिन्युटी राहू द्या.
बॉम्बे हायकोर्टची जशी अजून पुढची काही अपडेट येऊ द्या मित्रांनो, मी आपल्या एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनल टाकेल, त्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. यूट्यूबला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे सर्व अपडेट या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद. जे विद्यार्थी आदिवासी विभाग चौकीदारचा फॉर्म भरणार आहे तर त्यांच्यासाठी मित्रांनो टू द पॉईंट ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी तुम्हाला क्वालिटी कंटेंट दिलेला आहे न्यायालय भरतीमध्ये, त्याच पद्धतीने आदिवासी विभागासाठी सुद्धा तुम्हाला प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत, नोट्स तुम्हाला या ठिकाणी देतो आहे, व्हिडिओ लेक्चर देतो आहे आणि केवळ 299 तुम्हाला बॅच उपलब्ध करून दिलेली आहे. तर आदिवासी विभागाची जी विद्यार्थी तयारी करतात तर नक्की तुम्ही या बॅचमध्ये सुद्धा जॉईन होऊ शकता. धन्यवाद. काही विचारायचं असेल तर 72 48 93 01 76 या नंबरला या बॅचबद्दल विचारायचं असेल तर नक्की कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. कसं जॉईन करायचं आहे तर फक्त 299 काय करायचं, फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड करून घेतलं जाईल. धन्यवाद.